हाय हॅलो नमस्कार, मी वैशू तुमचं माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सकाळी लवकर आंघोळ केली होती, आज नागपंचमी होती. तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. छोटीशी अशी काय मी मेहंदी काढली होती, तर आहोंनी मला मेहंदी काढली होती. कशी आली मला नक्की कमेंट करून सांगा. हा काल दोरा बांधत होते, आज पाण्यामध्ये सोडून द्यायचा. आता आमच्या इकडे बांधतात नागपंचमीच्या दिवशी. त्यानंतर बघा इथं माझे केस खूप मोठे झाले आहेत. आता मी असं ठरवले की केस कापायचीच नाही, बघू किती वाढतात. आणि त्यासाठी मी काहीच करत नाही, केसांना तेलसुद्धा लावत नाही, तरी छान माझे केस आहेत. त्यानंतर मग बघा देवपूजा करून घेतली पटकन आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं होतं. 7 वाजले, सगळं आवरतं आता पटकन. आज लवकर उठले होते, म्हटलं आज लवकर स्वयंपाक करायचा. सकाळी पोळ्याचा स्वयंपाक करायचा, त्यामुळं म्हटलं असं ठरवलं आहे लवकर उठायचं. लवकर उठले होते. त्यानंतर चहा ठेवला. चहा म्हटलं इथं तोपर्यंत गार होईल. इथे एका साईडला एक कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. म्हणलं डाळ शिजायला टाकते, तोपर्यंत भात टाकला होता. डाळ पाणी गरम झालं होतं, तोपर्यंत म्हटलं चला इथं 1.5 ग्लास मी डाळ घेतली होती. 1 ग्लास खूप होतं, पण आमटीसाठी अर्धा ग्लास घेतली होती. त्यानंतर जास्त काय पुरण करायचं थोडंच करायचं. त्यानंतर कुकर लावला. त्यानंतर कांदा भाजायला टाकला होता. शिवने तारकूट टाकली काय माहीत, त्यामुळे एक कांदा मोठा मी भाजायला टाकला चुलीमध्ये. त्यानंतर मग वाटण्याची तयारी करून घेतली. इथं कांदा मी उभा उभा सगळा असं मी भज्यासाठी कापला होता आणि एवढं पाणी आलं डोळ्यामध्ये, काय करावं. त्यानंतर मग इथे बघा वाटण्यासाठी सगळी डाळ काढली होती, काही कच्चीच राहिली होती, त्यामुळे वाटण्यासाठी काढली. परत शिट्टे करायला कुकर ठेवून दिला. तोपर्यंत सगळं इथं बघा वाटण्याची तयारी करून घेतली. सगळा मसाला काढला होता. म्हटलं चला आता मिक्सरमध्ये बारीक करू. तोपर्यंत कोथिंबीर आणि इथं बघा सगळं वाटण मी तयार करून घेतलं होतं. डाळ पण चांगली शिजली होती, मग ती चाळणीमध्ये ओतून ठेवली. तोपर्यंत इथं पीठसुद्धा मळून ठेवलं होतं. सगळा स्वयंपाक एकटीला करायचा होता. किती तास लागले तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर छान अशी आमटीला फोडणी दिली. त्यानंतर मस्त आमटी झाली होती. त्यानंतर तेल एका साईडला गरम करायला ठेवलं होतं. मला भजे तेल तळून घेता येईल, तोपर्यंत तेल छान गरम झालं होतं. सगळं इथं पापड कुरड्या काढून घेतल्या त्या. मला पटकन तळून घ्यावा, कारण खूप टाईम लागतो असे स्वयंपाकाला. आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सोमवार, आज श्रावणी सोमवार पण आहे पहिला, त्याच्या पण खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बघा एवढे डब्बेभर पापड तळले होते, कारण 2-3 दिवस आम्हाला लागतात खायला, त्यामुळं मी आणि शिव खात असते, आम्हाला खूप आवडतात. त्यानंतर छान असे भजे केले होते, कुरकुरी भजे झाले होते, मस्त कांदा भजी छान अशी झाली होती, खाऊ वाटली होती. पण आज काय उपवास होता, त्यामुळे काय खायचे नव्हते. त्यानंतर इथं डाळ शिजली होती, मग पुरण परताय घेतलं होतं. गूळ टाकला आणि तो चांगला मिक्स होऊन द्यायचा. पूर्ण पातळ होतं. त्यानंतर मग पूर्ण आटूस तर ती पुरण परतत राहायचं, तेव्हा आपलं पुरण मस्त होऊन जातं. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं, खाली लागलं नाही पाहिजे, सारखं हलवत राहायचं, मग मस्त पुरण होऊन जातं. पहिला काय मला पोळे येत होते, पण आता मस्त मला पोळे येतं. त्यानंतर पीठ मळून घेतलं. पीठ मळल्यानंतर मग इथं पुरण पण वाटून घेतलं होतं. खूप टाईम लागतो पुरण परतायला आणि वाटायला. त्यानंतर नैवेद्य असे प्रकारचे असतात, त्यामध्ये पुरण किंवा गूळ तुम्ही घालून पण असे नैवेद्य करू शकता. त्यानंतर काय मी असे पण नैवेद्य केले होते. म्हटलं आता चला पोळ्याचा स्वयंपाक केलाय तर करून घ्यावा. पण आज नागपंचमीच्या दिवशी असेच नैवेद्य असतात, पण मी असे पण केले होते छान. म्हटलं चला देवीला पण दाखवता येईल आणि आम्हाला महादेवाला पण दाखवता येईल, सगळ्यांनाच म्हटलं होऊन जातात. मग दोन्ही पद्धतीचे केले होते. इथं मग पोळ्या करायला घेतले. छान मस्त बघा पोळी येत होती मला मस्त पोळ्या येतात आता सध्या, तर मस्त पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर मग बघा इथं आज मी छान अशी रेडी झाले होते, कारण आज होती नागपंचमी, आता देवाला जायचं होतं म्हणून मस्त रेडी झाले होते. शिव आणि मी मॅचिंग केलं होतं. तर कसा दिसतोय लुक मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग छान असं रेडी होऊन गेलो. 12 ते 1 वाजले होते आम्हाला मंदिरात जाता जाता, कारण खूप टाईम झाला होता सगळं घरचं काम आवरता. त्यानंतर मग मंदिरात गेलो. मंदिरात अजून जायचं बाकी होतं, पण आधी म्हटलं चला वारवाला जाऊन येवा. काल जिथं आपण वारवाला गेलो होतो तिथं जाऊन नैवेद्य दाखवायचा. आम्ही दोघीजणी गेलो होतो, कारण सकाळी सगळ्या बाया जाऊन आलेले होते, पण आम्हाला उशीर झाला होता, कारण आम्ही दोघींनी स्वयंपाक केला होता पोळ्यांचा. साधे नैवेद्य करून देवाला गेलं तरी जमतं, पण मी डायरेक्ट आज पोळ्यांचा स्वयंपाक केला. छान असा झाला होता स्वयंपाक, कारण नैवेद्य ठेवून एका साईडला मग जेवायला दिलं, कारण मामा त्यांना भूक लागली होती, कारण उशीर होतो खूप. त्यांना जायचं होतं रानामध्ये, त्यामुळे पटकन मग त्यांना जेवायला दिलं. त्यानंतर मंदिरात इथं वारवायला गेलो. छान असं नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर मस्त देवाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला अजून महादेवाला जायचं होतं. त्यानंतर माझ्याकडे काय पांढरी साडी नव्हती. आता काकींनी तर पांढरी साडी घातली होती छान अशी, माझ्याकडे तर नव्हती. मग मी तर ही साधी सिंपल आपली म्हणजे मस्त जड होती साडी ती घातली होती, कारण गरमीचं आता सध्या नको वाटतं साडी घालायला, पण आता काय करणार, आपण सणावारीला साडी घालत असतो, त्यामुळे म्हणलं आता सणाला घालावा. त्यानंतर मग इथं रेणू आत्या आमच्या शूट करत होत्या, छान मस्त केला आज.
कारण त्याला खूप ओरडले, सगळा कॅमेरा हलत असतात, त्यामुळे मग छान असं शूट केला. आणि आता चाललो होतो आम्ही महादेवाला, म्हणजे आज सोमवार पण होता श्रावणी, म्हटलं चला महादेवाचं पण दर्शन होईल छान मस्त. आणि आमच्या रानातून जावं लागतं, खूप लांब आहे महादेवांचं मंदिर आमची. तर छान असं दर्शन घेतलं. शिव माझ्या मागच होती. शिवचा लुक असा दिसते बघा, नक्की कमेंट करून कारण टी शर्ट तिचा घरचाच आहे आपला, पण जीन्स घातली ती मस्त दिसत होती. पण आम्हाला कुठं जायचं म्हणलं की आमची काही खूप असते, मागं लागत असते. त्यानंतर बघा इथं मग पिंडाची जी पूजा केली, त्यामध्ये पाणी वगैरे किंवा बेलाचं पान वगैरे सगळं दाखवलं, छान अशी पूजा केली. त्यानंतर यामध्ये पाणी ओततात आणि पूर्ण गच्च भरलेलं होतं, थोडंसं पण टाकलं, थोडंसं काकींनी टाकलं, छान अशी मस्त पूजा केली दोघींनी मिळून. कोणीच नव्हतं, आम्ही दोघी तिघी जणीच होतो. आणि त्यानंतर मस्त पूजा केली. आणि मग बघा इथं आमचं बघा महादेवाचं मंदिर आहे, खूप लांब आहे सध्या, बघा किती छान मंदिर आहे महादेवाचं. त्यानंतर बघा पूर्ण आमचं इथं महादेवाचं मंदिर आहे ना, पूर्ण त्याचं एरिया तुम्ही बघून घ्या, कारण हा शूट रेणू त्यांनी घेतलेला आहे पूर्ण, मी काय सांगितलेलं नव्हतं, त्यांनी छान असं शूट पण घेतला. त्यानंतर बघा लाया वगैरे, बेलाचं पान किंवा बेलाचं फूल, बेलाचं फळ हे ठेवतात. आणि बघा खूप छान सुंदर असं बघा सगळ्यांनी सगळे फळं ठेवले होते छान असे. आज श्रावणी सोमवारचं मस्त वाटतं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर बघा इथं मग सगळं तुम्ही आमच्या एरिया बघून घ्या महादेवाच्या मंदिराचा. इथं मग एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग वटी भरतात असं म्हणतात ते. आता त्यांनी भरली, मग मला पण जास्त काही माहीत नाही. मग त्यानंतर आम्हाला निघायचं होतं, कारण पाऊससुद्धा यायला लागला होता. एक अर्धा म्हटलं पटकन घरी जावा. मग छान असं देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो. आणि मग इथं झोका होता, म्हटलं चला आता 5 झोके खेळावं लागतात आज नागपंचमीला, म्हटलं चला घेऊया. असं तर आपल्याला तरी केव्हा भेटणारी झोका खेळायला. आणि शिवला खूप झोका आवडतो, त्यामुळे बसलो होतो दोघी पण, खाली खूप झोका होता त्यामुळे खूप भीती वाटत होती. पण 5 झोके खेळावं लागतात आज. मग छान मस्त एन्जॉय केले, कोणीच नव्हतं, मग आम्ही दोघीच बसलो होतो. जो काय मस्त एन्जॉय केला आज. आणि नागपंचमीचा स्वयंपाकसुद्धा मस्त झाला होता. आता मला तर संध्याकाळी जेवायचं आहे, कारण आज उपवास असतो. आणि जेव्हा आपण वारवाला जाऊन येतो तेव्हाच जेवायचं असतं, पण मला आज श्रावणी सोमवार पण असतो माझा कायमचा, त्यामुळे मी काय आता संध्याकाळी जेवणार आहे. पण मस्त स्वयंपाक झाला होता. 3 तास लागले मला स्वयंपाक करण्यासाठी. त्यानंतर मंदिरात गेलो आणि मंदिरातून येऊन 2 वाजले आम्हाला येता येतं. त्यानंतर शिवला खाऊ घातलं, झोपी लावलं. असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला इथेच एंड करते, भेटूया उद्या, बाय.